धुळे शहरातील नकाने रोड परिसरात आज भगव्या उत्साहाने दुमदुमून गेला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शिवसंवाद दौऱ्याला धुळ्यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमात जिल्हाभरातून हजारो शिवसैनिकांनी सहभाग घेतला। एरवी नेत्यांची भाषणे ऐकणारे कार्यकर्ते आज थेट आपल्या वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधताना दिसून आले। कार्यकर्त्यांच्या भावना, अडचणी, अपेक्षा आणि आगामी राजकीय रणनीती जाणून घेण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या शिवसंवाद कार्यक्रमाला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, मंत्री दादा भुसे, आमदार मंजुळा गावित यांच्यासह जिल्ह्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देण्याचा संदेश यावेळी देण्यात आला। कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा हा कार्यक्रम ठरला असून आगामी निवडणुकांसाठी शिवसेना अधिक जोमाने मैदानात उतरणार असल्याचे संकेत या मेळाव्यातून मिळाले। नकाने रोड परिसरात उसळलेल्या शिवसैनिकांच्या जनसागरामुळे संपूर्ण वातावरण भगवेमय झाले होते। पक्ष आणि कार्यकर्ता यांच्यातील संवाद अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिवसंवाद कार्यक्रमाने संघटनात्मक एकजुटीचे प्रभावी दर्शन घडवले। धुळ्यातील हा मेळावा केवळ राजकीय कार्यक्रम न राहता कार्यकर्त्यांच्या भावना आणि नेतृत्व यांना जोडणारा एक भावनिक संवाद ठरला। आगामी काळात या संवादातून पक्षाला नवसंजीवनी मिळेल असा विश्वास उपस्थित शिवसैनिकांनी व्यक्त केला। प्रतिनिधी अजिम शेख आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज धुळे। या दौऱ्याच्या निमित्ताने बरोबर आहेत। आज सकाळपासून नंदुरबार, त्यानंतर आता धुळे आणि उद्या जळगाव पूर्ण दिवस असा हा दौरा असणार आहे। शिवसेनेची ताकद कुठल्या विधानसभेमध्ये आहे, जिल्हा परिषदांमध्ये आहे, कशा प्रकारे कार्यकर्ता काम करतोय त्या ठिकाणी, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्याचा आढावा देखील या ठिकाणी घेतला। त्याच्यामध्ये जागा किती आल्या, किती जागा ज्या आहेत ते गमवाव्या लागल्या, पराभूत झाल्या, त्याचा आढावा या ठिकाणी घेण्यात आला। येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, त्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका कशा प्रकारे लढवल्या गेल्या पाहिजे या सगळ्यांचा आढावा जो आहे तो या शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमाने या ठिकाणी होतो। प्रत्येक कार्यकर्त्याशी चर्चा करण्याचा एक प्रयत्न या शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमाने असतो। प्रत्येक ठिकाणी 2-2, 2.5 तास बैठक या ठिकाणी होते।